लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही कागदपत्रे जमा केली तरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता वाढून 2100 रुपये करण्यात आला होता. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता अनेक लाडक्या बहिणी या नाराज होताना दिसत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाडक्या बहिणीमध्ये आता एक नवीन अपडेट आलेली आहे आणि या योजनेवर आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णयानुसार या योजनेवर अनेक नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि या नवीन नियमानुसार केवळ काहीच महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. यामध्ये महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले होते. या यशानंतर राज्यातच नाही तर देशात लाडकी बहीण योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण विधानसभा निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणीचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. राज्यात या योजनेच्या एकूण 2,40,00,000 महिला लाभार्थी आहेत. परंतु आता या योजनेतून अनेक महिलांचे नाव रद्द करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व महिलांच्या फॉर्मची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि ज्या महिला 100% योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. तर याबद्दलची माहिती यापूर्वी देखील आम्ही तुम्हाला सांगितली होती. काही अपात्र महिलांनी देखील या योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे सरकारकडून अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे आणि ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. यासोबतच काही अपात्र महिलांची नावे देखील या योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत. तर यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरणा करत असेल तर अशी महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे आणि त्या महिलेचे नाव या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. यानंतर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला देखील या योजनेस अपात्र ठरतील. यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तर अशा महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरणार नाहीत. यानंतर जर लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे असे कुटुंब देखील या योजनेसाठी अपात्र आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. यामध्ये फक्त ट्रॅक्टर वगळता घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर अशा महिला योजनेसाठी अपात्र आहेत. यासोबतच आता राज्य सरकारकडून या योजनेवर आणखीन काही नियम लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये अनेक महिला अशा होत्या की ज्यांनी या योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु रेशन कार्डची KYC केलेली नाही. तर त्या महिलांनी सर्वप्रथम रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. कारण अनेक महिलांचे जे रेशन कार्डवर नाव नाही तरी पण त्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे. तर ज्या महिलांच्या रेशन कार्डची KYC कंप्लीट केली नाही त्या महिलेचे नाव देखील या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची समजा 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांनी त्या महिलेजवळ कोणत्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसल्याचा पुरावा दाखल करावा लागणार आहे. तर ही 2 कागदपत्रे खूपच महत्त्वाची आहेत. तर ही कागदपत्रे जर तुम्ही जमा केली नाही तर तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर अशा कोणत्याही नियमामध्ये जर कोणती महिला बसत नसेल आणि तरीही त्या महिलेने जर फॉर्म भरलेला असेल तर अशा महिलांचे नाव या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये लवकरच 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे.